समीकरण महिला समीकरण योजना तुम्ही राबवलात असं कारण काय? एक तर तुम्ही पाहताय की आज फक्त विरळ गावच नाही तर पूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक ग्रामीण भागामध्ये स्थलांतर खूप वाढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ही कुठं तर धोक्याची घंटा आहे. गावं जर राहिले जिवंत राहतील तरच कुठंतरी त्या मातृभूमीला एक नवीन जीव मिळेल आणि त्याच उद्देशानं आज आम्ही पूर्ण विरागावच्या माध्यमातून या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्याच्यामध्ये आमचा मुख्य उद्देश हाच होता की महिलांना कशा पद्धतीनं सक्षम करता येईल, तिला तिच्या पायावरती कशा पद्धतीचं उभं करता येईल आणि ज्यावेळेस एखादी महिला शिक्षित होते, स्वावलंबी होते आणि ज्यावेळेस महिला एखादी जागृत होते तर एक महिला आपल्या परिवाराला सुद्धा पूर्ण गावाला देशाला कुठंतरी उच्च स्तरीवरती एक उन्नतीकडे घेऊन जाण्याचा जो मार्ग आहे तो म्हणजे महिलांना सक्षम करणं आणि त्याच उद्देशाने आम्ही आजचा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्याच्यामध्ये आम्हाला या ठिकाणी कार्यक्रमाला मार्गदर्शन करण्यासाठी खूप मोठे या ठिकाणी आम्हाला वक्ते लाभले. जो त्यांचा अनुभव आहे त्यांनी जो त्यांचा अनुभव महिलांच्या समोर ठेवला आणि कशा पद्धतीचं महिला आहे, कोणकोणता व्यवसाय कशा पद्धतीचं करू शकतात ही माहिती महिलांना देण्यात आली आणि आम्हाला आजच्या कार्यक्रमामध्ये जरी जास्तीत जास्त महिलांचं या ठिकाणी आम्हाला आज जरी उपस्थिती जरी दिसून जरी नाही आली, ज्यात एक 40-50 महिला या ठिकाणी उपस्थित होत्या त्या नक्कीच त्या 50 महिला उद्या गावामध्ये जाऊन जास्तीत जास्त 100-200 महिला आणखी तयार करतील, त्यांना मार्गदर्शन करतील, आजच्या कार्यक्रमाची माहिती देतील. एवढं मात्र आजच्या कार्यक्रमामध्ये स्पष्ट झालेलं आहे आणि आमचा हाच उद्देश आहे की गावातील प्रत्येक महिला सक्षम झाली पाहिजे आणि तिनं गावाचं, आमच्या तालुक्याचं आणि जिल्ह्याचं नाव ह्या कुठंतरी देशावरती घेऊन गेलं पाहिजे. त्याच उद्देशाने आजचा आम्ही कार्यक्रमाचं आयोजन झालं होतं. त्यासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून अनेक या ठिकाणी आम्हाला प्रमुख पाहुणे या ठिकाणी लाभले, त्यांनी उपस्थिती दर्शवली आणि त्यांनी सुद्धा चांगलं मार्गदर्शन केलं. त्यामध्ये सर्वांचे मी एकदा आभार व्यक्त करतो. या ठिकाणी पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचेसुद्धा मी या ठिकाणी माझ्या माध्यमातून सर्वांचे आभार व्यक्त करतो. सकाळी गेला, शेतामध्ये गेला, घरी आला, थकला, मला जेवण ते झालं, झोपला. पण महिला त्यांच्यासोबत जाऊन शेतामध्ये कामं करतात, घरी येतात, मुलांची काळजी घेतात, तेवढं सगळं करून लगेच ह्या सर्व परिवाराची, सासू सासरे असेल सर्वांची ते 10 पटीने काळजी घेतात. म्हणून महिलांमध्ये संघर्षाचं जी ही आहे ताकद आहे ती पुरुषांच्या 1000 पटीनं जास्त आहे. म्हणून जर एखादी महिला जर उद्योजक झाली तर ती तिच्यासोबत पूर्ण परिवाराला एक उद्योजक म्हणून पुढे घेऊन येईल. एक महिला 1000 महिलांना सक्षम करू शकतं. त्यांचं उदाहरण तुम्ही पाहता की वरती माता तिथे बसल्या जाऊ शकतो. ती तुम्हाला प्रशिक्षण देण्यासाठी वर्ण ते एकतर त्यांच्या घरामध्ये दुःखद घटना घडली होती तरी सुद्धा त्यांनी तो कार्यक्रम रद्द केला नाही आपला. त्यांचा तो कार्यक्रम करून नांदेडवरून सकाळी रात्री घरी गेला, 12-1 वाजता झोपल्या आणि सकाळी 5 वाजता उठून ह्या तुमच्यासाठी तुम्हाला प्रशिक्षण देण्यासाठी या ठिकाणी प्रशिक्षण शिबिर तुम्हाला माहिती आहे अशा पद्धतीचं शिबिर सिटीमध्ये घेण्यासाठी त्या ठिकाणी 500-500, 1000 रुपये मॉलमध्ये पास लावला जातो. महिला बचत गट 1000 500 रुपये देऊन ते तिकीट घेऊन त्या ठिकाणी जाऊन प्रशिक्षण घेतात. आणि जर आपल्या गावामध्ये अशा पद्धतीचं होत असेल, काल तुम्ही पाहताय की सरपंचाच्या माध्यमातून 2 वेळेस अनाउन्समेंट झाली, 3 ते 4 वेळेस गावामधून अगोदर 2 दिवस अगोदर अनाउन्समेंट केली होती. आम्ही बॅनरबाजीच्या माध्यमातून व्हॉट्सअपमध्ये मेसेज टाकतोय. एकतर तुम्ही तुमच्या डोक्यातनं काढून टाका, हा कुठलाही राजकीय कार्यक्रम नाहीये, हे राजकीय व्यासपीठ नाही आहे. हे व्यासपीठ फक्त एकच आहे, गावातल्या प्रत्येक शिक्षित मुलांना आता वाटत आहे की आमचं गाव सक्षम झालं पाहिजे, आमच्या महिला सक्षम झाल्या पाहिजेत. आणि एखादी महिला जर गावामधनं उद्योजक झाली तर तो जेवढा अभिमान तुमचा असेल तेवढा अभिमान हे आमच्या सर्वांचा, आमच्या गावाचा असेल. म्हणून गावाचा अभिमान उंचवण्यासाठी, जिल्ह्याचा, यासाठी तुम्ही पुढाकार घ्या. तुम्हाला लागणारी सर्व जे काही मदत असेल ती मदत ही आम्ही आमच्या सर्वांच्या माध्यमातून करू. आणखी असे अनेक गोष्टी आहेत की ज्याच्याबद्दल तुम्हाला आम्ही फक्त येत नाही महिला. आणि एक हा जो कार्यक्रम आहे हा महिला बचत गटासाठी कार्यक्रम नाही आहे, हे लक्षात ठेवा. प्रत्येकाला काय वाटतं मी बचत गटामध्ये ती आहे, मी कशाला कार्यक्रमाला जाऊ. हे वैयक्तिक सुद्धा तुम्ही ह्याचा व्यवसाय करू शकता. आता तुम्ही पाहताय की हे असे 15 ते 20 पद्धतीचं काय 30 ते 40 पद्धतीच्या गोष्टी तुम्ही घरी
ह्याच्या व्यतिरिक्त पापड आहेत, असे कित्येक व्यवसाय आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, जे तुम्ही सणासुदीला घरामध्ये पुरणपोळी बनवताय, कित्येक महिला शहरामध्ये सिटीमध्ये आता पुरणपोळीचा व्यवसाय करून सर एक पुरणपोळी 15 ते 20 रुपयाला विकतात. म्हणजे दिवसाला ते असते लोक करोडो रुपयाचा व्यवसाय करतात. ऑनलाईन पुरणपोळी मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, कोणत्याही सिटीमध्ये तुम्ही मोबाईल आहे, ऑनलाईनमध्ये जाऊन पुरणपोळीचा तुम्ही रेट काढा. 15 ते 20 रुपये पुरणपोळी आहे. कुठल्याही सणासुदीला घरपोच लोक येतात, घरनं पुरणपोळी घेऊन चालले. तर असा एक नाही, 1000 व्यवसाय आहेत. जर तुम्हाला आज गावामध्ये 300 रुपये 400 रुपये रोजगार मिळत असेल, 7 तास 8 तास काम करून 4 तास तुम्ही पुरणपोळीचा घरी व्यवसाय करून दिवसाला 2 ते 3 हजार रुपये कमवू शकता. एक नाही, असे अनेक व्यवसाय. फक्त काय झालंय की महिला पुढाकार घेत नाही, महिला त्याचा विचार करत नाही, करायला पाहिजे, कशा पद्धतीने करायला पाहिजे. आणि जर तुम्ही हिंमत दाखवली तर 100% तुमच्या पाठीशी तुमच्या घरातले तुम्हाला पाठिंबा देतील. घरातले पाठिंबा नाही दिले तर एवढे तुमचे प्रमुख इथे बसले, तुम्ही कोणालाही बोलला की साहेब आम्हाला हे करायचे. ह्यातला प्रत्येक व्यक्ती तुमच्यासाठी मेहनत देणार आहे. फक्त महिलांना ती जिद्द दाखवायची की आम्हाला ह्या गोष्टी करायच्या. आता एक कार्यक्रमाच्या निमित्ताने योगायोग होता. मी पुण्याला गेलो होतो, त्या ठिकाणी पोलीस भरतीचा कार्यक्रम झाला. सर एक संस्था आहे, त्या संस्थेच्या माध्यमातून 50 पेक्षा जास्त विद्यार्थी घडले, पोलीस झाले. आणि तिथे गेल्यानंतर माहिती पडली त्या संस्थेने 53 पोलीस घडवले. त्या 53 मधले 20 ग्रामीण भागाच्या मुली होत्या ज्या पोलीस झाल्या होत्या. आणि त्याच्यामध्ये 4 ते 5 मुली अशा होत्या त्यांचे 4-4, 2-3 वर्षांची मुलं होते. म्हणजे त्या मुलीनं स्वतःची मुलं हॉस्टेलमध्ये शिवून स्वतः इकडे परिशिक्षण घेऊन त्या पोलीस झाल्या. बघा महिलांमध्ये किती ताकद आहे. म्हणजे एकीकडे मुलींची जबाबदारी घेत आहेत, नवऱ्याची जबाबदारी स्वीकारतायत, आई वडिलांची जबाबदारी तेवढीच घेत आहेत, सासू सासऱ्याची जबाबदारी तेवढी घेत आहेत. एवढं संघर्ष करून त्या पोलीस होऊ शकतात. तर एवढी जिद्द महिलांमध्ये असते. म्हणून आम्ही महिलांना सक्षम करण्याचा हे पूर्ण ग्रामस्थाचा सगळ्यांचा हे कार्यक्रम आहे. आणि आमचा हा मानस आहे की जास्तीत जास्त महिला आपल्या गावामधून पुढे जाऊन काहीतरी सक्षम झाले पाहिजेत, गावाचं नाव रोशन केलं पाहिजे आणि तेवढंच तुमच्या परिवाराचं नाव रोशन झालं पाहिजे. म्हणून या ठिकाणी हा जो आजचा कार्यक्रम आपल्या विरार गावच्या माध्यमातून हे आयोजन केलं. थोडंसं वाईट वाटतं की महिला या ठिकाणी कमी आलेल्या आहेत, त्याच्या पाठीमागून धावपळ आहे, सगळ्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी समजू शकतो. पण ज्या या ठिकाणी महिला उपस्थित आहेत मी त्यांना नम्रपणे विनंती करतो, आजच्या कार्यक्रमाची जी माहिती आहे ते तुम्ही गावातले जास्तीत जास्त तुमच्या जे आजूबाजूच्या महिला आहेत, तुमच्या संपर्कातल्या महिला आहेत त्यांना माहिती द्या. माझी तर अशी इच्छा होती की हा कार्यक्रम फक्त आपल्या विळाच्या महिला नाही, तर आजूबाजूच्या ज्या गावातल्या महिला आहेत त्या सुद्धा उपस्थित राहून त्याने सुद्धा याचा लाभ घ्यायला पाहिजे होता. असं जरूर नाही आहे की आपल्या महिला म्हणजे महिला ह्या आपल्या तालुक्यातल्या गावातल्या प्रत्येक महिला सक्षम झाल्या पाहिजेत. ही आमच्या सर्वांची आहे. अशा पद्धतीचे कार्यक्रम आम्ही घेत राहू. आता ज्या ज्या महिलांना असं वाटतं आजच्या कार्यक्रमामध्ये की तुम्हाला हे कोणकोणते व्यवसायाशी तयार करायचे असतील ते तुम्ही न विचारता शोभाताईकडे तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता, माहिती विचारू शकता की तुम्हाला माल कसे करायचे आहे याची माहिती पाहिजे. त्या माहिती तुम्हाला लागणारं लोन पूर्ण घेणार कसं घेणार काय नाही त्या ठिकाणी पूर्ण टीम या ठिकाणी बसवलेलं आहे. पाटील सर त्या ठिकाणी आहे. पूर्ण तालुक्याच्या महिलांना सक्षम करण्यासाठी काम करत आहे. तर आपल्याला महिलांना सक्षम करण्यासाठी मुलांना पोलीस भरतीमध्ये जर कोणाला जायचं असेल त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याकडे टीम आहे. ते प्रशिक्षण तुम्हाला पाहिजे असेल तर फक्त तुम्ही लोक सर्वांनी इच्छा व्यक्त करा की आपल्या गावासाठी काय पाहिजे आणि काय नाही ते देण्याची जबाबदारी त्या पूर्ण ग्रामस्थाची आहे, आपल्या गावकऱ्यांची आहे. आणि प्रत्येक गावामध्ये शिकलेला आता मुलगा जो आहे त्यांचं एकच उद्देश आहे आपल्या गावाला अशिक्षित पासून दूर करून घेऊन जाणं, जे स्थलांतरित आहे ते स्थलांतर कमी करणं आणि जास्तीत जास्त महिलांना सक्षम करण्याचा आपला उद्देश आहे. फक्त एवढंच कार्यक्रमाचा उद्देश होता, त्याच्या पलीकडे कुठलाही नाही आहे. तर मी नम्रपणे विनंती करतो जास्तीत जास्त तुम्हाला आता स्वतःचा व्यवसाय हाताचा कशा पद्धतीचा तयार करता येईल त्याच्याकडे फोकस करा. कारण कोविडसारखी महामारी तुम्ही पाहिलेली आहे. कित्येक लोकांचे स्वतःचे जे हाताचे
ज्या ठिकाणी कामं करत होते, मोठ्या मोठ्या पदावरती होतं, ते सुद्धा कामं केले. तर त्या टायमामध्ये ज्यांचा स्वतःचा व्यवसाय होता ते आज स्वतःचा व्यवसाय असल्यामुळं तो वारसा आपल्या परिवाराला देऊन गेलेले आहेत आणि आज तो परिवार तो व्यवसाय हाताने पुढे घेऊन चाललेला आहे. म्हणून या ठिकाणी आजचा कार्यक्रम या ठिकाणी आपण ह्यासाठी आयोजित तरी जसं महिलांनी याचा लाभ घ्यायला पाहिजे होता. ज्या महिला या ठिकाणी उपस्थित राहिले मी त्यांचं मनापासून खूप खूप या ठिकाणी अभिनंदन, तुमचं या ठिकाणी स्वागत करतो, आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी माझे जे प्रमुख या ठिकाणी ग्रामस्थ आहेत, प्रमुख पाहुणे या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो, आभार व्यक्त करतो की त्यांनी त्यांचा महत्त्वाचा वेळ काढून या ठिकाणी आपल्यासाठी आणि महिलांसाठी त्यांना जागृत करण्यासाठी